आणि ही इन्व्हेस्टमेंट कधी केली तेच तर कळत नाहीये ना हो. म्हणजे मी त्या दिवशी यांची बॅग चेक केली ना, तेव्हा समजलं की यांनी सगळेच्या सगळे पैसे त्या मुंबईच्या घरात गुंतवलेत. नमाच्या लग्नाचं कसं होणार हो? म्हणजे त्यासाठी एवढे पैसे कुठून आणायचे? वर सासूबाईंनी घरात सगळ्यांना सांगून ठेवलंय की कोणाचीच मदत नको. मला काहीच कळत नाहीये, खूप टेन्शन येतंय हो. बापूंना चुकून जरी समजलं की यांनी मुंबईत घर घेतलंय तर बापू आम्हाला या घरातूनच हकलून देतील हो. जाऊबाई, असं काहीही होणार नाही. तुम्ही जरा शांत व्हा. हे घ्या, शांत व्हा आणि पाणी प्या आधी तुम्ही. कशी शांत होऊ? नको नको ते विचार येत आहेत डोक्यात. जाऊबाई, माझ्यावर विश्वास ठेवा, मी करते काहीतरी. आदिती, आदिती, तू भाऊजी? आपण ना मग एकत्रच जाऊया शॉपिंगला. हो. अरे, तुम्ही दोघी इथे? आम्ही ते नमाच्या लग्नाच्या शॉपिंग विषयी बोलत होतो. हो. बरं खाली जा, तुमच्या सासवा बोलत आहेत तुम्हाला. हो का? जाऊबाई मी आलेच, बघते काय काम आहे ते. तू पण सर? हो आलेच. बरं मी जातो. कंपनीची मालकीण होतीस तू महालक्ष्मी, आता काय वेळ आलीये तुझ्यावर. मिलिंद, झालं आता काय करू? आता काय हेच काम देऊ शकतो मी तुला. असं काय करतोस मिलिंद? दे ना काहीतरी दुसरं काम, आणि चांगली सॅलरी पण दे. ह्या देशमुखांच्या घरात मोलकरणीसारखं राबण्यापेक्षा ना आपल्या कंपनीसाठी तरी काम करेन. पण काय काम देऊ तुला? हा, काय काम देऊ तुला? तुझ्यापेक्षा आहे ना ते ट्रेनी असताना ते सुद्धा बरी कामं करतात. आणि तुला काम दिलं होतं ना मी हे देशमुखांचं घर तोडण्याचं. त्या बदल्यामध्ये तुला मी इथे होणारं जे रिसोर्ट आहे त्यामध्ये 20% देतोय ना. ते काम मी चोख करतेय मिलिंद. त्या ताई आणि सुहासला पैशांची गरज आहे, पण त्यांना सांगून सुद्धा ते पैसे मागायला येतच नाहीत तुझ्याकडे. आणि मला वाटतं येणारच नाहीत ते. तुझ्याकडे एवढे पैसे असून त्याचा काही उपयोग नाहीये मिलिंद. महालक्ष्मी, त्या लगेच आशा सोडून नाही झालं. काय ना, घाई केली ना की तुझ्यासारखी अवस्था होते. जरा पेशन्सली काम करायचं. हे सगळेच आणले की काय त्यांनी? बघा, मी सांगितलं होतं ना सुहास पैसे नक्की देणार. माझ्या मुलावर विश्वास आहे. पण तुम्ही त्यालाच बोला. अहो, त्याच्या सख्ख्या बहिणीचं लग्न आहे, मग त्याला त्याची काळजी नसेल का? ए, तू जरा गप. आदिती, मला खरं सांग, हे सुहासने पैसे दिले? अहो, अजूनही विश्वास नाही तुमचा तुमच्या मुलावर? अहो, सुहासने चावी स्वतःजवळ ठेवली याचा अर्थ असा नाही की तो बेजबाबदार आहे. उलट तो आणखी जबाबदारीने वागतोय. अगं, एवढी जबाबदारीची जाण असते ना तर मग आधीच का नाही दिले पैसे? पैसे तुमच्याकडे उशिरा आले यात सुहासची चूक नाहीये. सिद्धू आदितीने जर वेळेवर पैसे दिले असते ना तर माझ्या सुहासने एवढा आरडाओरडा ऐकलाच नसता. जो तो येऊन जाऊन त्यालाच बोलतोय. तू जरा गप्प बस. तुला माहिती आहे का सुहासने आदितीकडे केव्हा पैसे दिले ते? नाही, पण नाही माहित ना? मग फार बोल नको, गप्प बस. सुहास, मला माहित होतं तू पैसे देणार. अरे, तू तुझ्या बहिणीच्या लग्नाची इतकी तयारी करतोयस, मग त्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या बाबतीत निष्काळजीपणा कसा करशील? जाऊ दे सुहास, काही लोकांना कौतुक करायचं ठाऊकच नसतं. पण तू तुझं कर्तव्य पार पाडलंस. माझ्या शब्दाचा मान ठेवला. मी भरून पाऊल.
जाऊ दे नाही आता मिळेल ना पैसे. आता नमाच्या लग्नाची तयारीला लागूया ना. हो, हे काय करताय तुम्ही? काय मी काय म्हणते, हे पैसे आपण आता सुहासकडे ठेवले तर? ऐका ना. अहो हो, मला कसं माहित असणार तो कधी येणार आहे ते? त्याला यायचं तेव्हा तो येईल. हा, पण आता आपल्याला मदत करता आली ना, मग झालं तर. मिलिंद सर कुठे आहेत तुम्ही? हा, अच्छा, तुम्ही इथे. हा, बोल सुहास. मिलिंद सर, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात आणि तुमच्यासारखीच तुमची मुलगी खूप ग्रेट आहे. तुमच्यासारखाच मदत करण्याचा गुण घेतलाय तिने. नाही म्हणजे नक्की काय झालंय? सांगतो सर, हे घ्या पैसे. सर, मी हे पैसे बापूंना देण्याआधीच तुमच्या मुलीने याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त रक्कम बापूंना नेऊन दिली, तेही माझ्याकडून. काय? हो सर, खरंच तुमची फॅमिली खूप ग्रेट आहे. हो, म्हणजे आमची अदिती आहेच हुशार, अगदी माझ्यावर गेलीये. म्हणजे मिलिंदनी आणि मी तिच्यावर लहानपणापासून छान संस्कार केलेत. हो ना मिलिंद? हा, हो 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 हो. सर, खरंच तुमचे जितके आभार मानून तितके कमीच आहेत. अरे, थँक्यू सो मच सर. येतो मी सर. ओके, गुड नाईट. गुड नाईट. महालक्ष्मी, आपली मुलगी ह्या आपल्या प्लॅन मधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. काहीही करून तिला सिद्धार्थ बरोबर अमेरिकेला पाठवलंच पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललास मिलिंद. हो, बरोबर आहे. इथे रिसॉर्ट बांधायचं तर सोड, पण साधा विचार जरी केला ना तरी तिला आपल्या मनातला आवाज ऐकू जाईल. आहेत पैसे. काय हो, पहाटे उठून पैसे मोजताय काय? अगं मला भीती वाटली होती म्हणून मी पैसे जागेवर आहे का नाही ते बघत होतो. वाईट स्वप्न पडलं असेल, झोपा तुम्ही थोडा वेळ. हो ना. अगं काय ताई, इतकी मोठी रक्कम आयुष्यात कधीच खोलीत ठेवली नाही. आम्ही तात्यांच्या खोलीत ठेवायचो. मग करा आता सवय. म्हणजे? अहो, आता दाढी आणि केस पांढरे झाले, आता तरी जबाबदारी घ्या. झालं का तुझं सुरू? तात्यांनी तुम्हाला सवय नाही लावलीये म्हणून असे आहात. माझा मुलगा बघा, स्वतः जबाबदारी घ्यायला तत्पर असतो. तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही. हो, रत्नाका, पण थांबा, कोणी कुठेही जाणार नाहीये. सासूबाई, तुम्ही जाऊबाईंना आणखी काही बोलण्याआधी हे पेपर्स बघा. जाऊबाई, नाही, तुम्ही ते पेपर्स घेऊन जा आधी. जाऊबाई, तुमची चूक नसताना तुम्ही सगळं ऐकून घेतलंय आणि हे मी अजून नाही पाहू शकत. अहो पण जाऊबाई प्लीज, आता मला बोलू द्या. आणि सासूबाईंना हे कळायलाच हवं. काय कळायला हो अर्चना? हा, आणि हे कुठले पेपर्स घेऊन आली आहेस अदितीची बाजू घ्यायला? सासूबाई, मी त्यांची बाजू घेत नाहीये, मी जे खरं आहे ना ते सांगतेय. अर्चना, कोणासमोर बोलतेस तू? अदिती सोबत राहून तुझी पण बकरीची रानमंजर झालीये. माफ करा सासूबाई, पण तुम्ही एकदा हे पेपर्स बघा. या पेपर्स मध्ये तुमचा मुलगा सुहास बापू देशमुख याने मुंबईत घर घेतल्याचे पुरावे आहेत.
आणि यांनी हे घर घेताना कोणालाच सांगितलं नाही, ना बापूंना, ना तुम्हाला, ना मला. स्वतःच्या बहिणीच्या लग्नासाठी वापरायचे बँकेतले पैसे, देशमुखांच्या तिजोरीतले पैसे, तुमच्या गृहउद्योगाचं, बापूंच्या गोठ्याचं आणि माझ्या स्वीट शॉपचं उत्पन्न, एवढे सगळे पैसे यांनी या मुंबईच्या छोट्याशा घरात गुंतवले. सुहासने हे सगळं? हो सासूबाई. आणि तुम्ही ज्या सिद्धू भाऊजींना बोलता ना की त्यांनी यांना नेहमी पाठीशी घातलंय, यांना स्वप्नांची वगैरे जाणीव करून दिली, अहो पण त्या सिद्धू भाऊजींनी यांना ही अशी गुंतवणूक करायला कधीच भाग पाडलं नाही हो. आणि तुम्ही जाऊबाईंना नावं ठेवता ना, पण त्यांनीच आयत्या वेळी फॅक्टरीसाठी लागणारी एवढी मोठी रक्कम कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तुमच्या मुलाच्या हातात आणून दिली. आणि ते यांना माहित पण नव्हतं. बापूंसमोर, घरासमोर, अख्ख्या गावासमोर नमाच्या लग्नाची चर्चा होतीये. त्याच ठरलेल्या लग्नात कुठलेही विघ्न येऊ नये, वाद नको म्हणून जाऊबाई खोटं बोलल्या. म्हणून त्यांनी असं सांगितलं की यांनी पैसे दिले. मला हे पैसे नकोय, हे पैसे ठेवा. बापू काका, अहो सुहास भाऊजींनी कबूल केलंय मला की ते पैसे परत करणार आहेत. आता नमाचं लग्न जास्त महत्वाचं आहे, तुम्ही ठेवा हे पैसे. नाही नाही आदिती, नाही, हे पैसे तूच ठेव. अहो बापू काका, असं नका ना करू. सेठ, समजाव ना यांना. मी कुठे समजावणार, आधीच मी सगळ्यांच्या नजरेत वाईट झालोय. सेठ, हो बापू का, अरे तू ठेव ना हे पैसे आणि तू काळजी करू नकोस. अरे मी पण फॅक्टरीच्या कामासाठी जे पैसे लागणार आहेत त्यासाठी मदत करणार आहे. आणि सुहास पण बोललाय की लवकरात लवकर पैसे परत करेन म्हणून. त्यामुळे तू हे पैसे ठेव प्लीज. हो बापू काका, हे घ्या, ठेवा तुम्ही हे पैसे प्लीज. एक तर सुहासने सगळे पैसे खर्च केले, पण आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. खरंच मला हे पैसे ठेवायला खूप लाज वाटते. तात्यांना कळलं तर तात्या खूप रागवतील माझ्यावर. ऐकलंय मी सगळं. तात्या माफ करा, तात्या मला माफ करा. अरे कशासाठी माफी मागतोयस आणि मी का ओरडू तुझ्यावर? अरे देशमुखांची ही पुढची पिढी एकमेकांना अशी सांभाळून घेते, एकमेकांच्या चुका लपवण्यासाठी, सावरण्यासाठी मदतीला पुढे येते. खूप बरं वाटतंय बघ. अरे एक आंबा अख्ख्या पेटीला नासवतो हे कायम बघत आलेलो आहे आपण. पण एक चंदनाचं झाड त्याच्या आजूबाजूच्या झाडांना सुगंध देतं आणि त्या सगळ्या झाडांची किंमत त्या चंदना एवढी होते, हे बघू देत आता. अरे मी खूप आशावादी आहे. सगळं चांगलं होईल बघ. काय सुनबाई, सिद्धू, ह्या घरात इतके वाद चालू असताना ते वाद वाढणार नाहीत, नवे वाद उद्भवणार नाहीत, ह्याच्यासाठी किती विचार करताय तुम्ही. चला, ह्या घरात कुणीतरी आहे की जो स्वतःपेक्षा कुटुंबाचा विचार करतोय. तात्या, बयो, मोठ्या बाई,
सिद्धू, आदिती, रत्ना अक्का, बाळा, नाना, अरे या सगळ्यांनी खाली, लवकर या 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 या. काय झालंय? बापूंनी का बोलवलं सगळ्यांना? सकाळी काय झालं माहिती नाही का तुला? विसरलीस का? बाळा, याला म्हणतात रत्नाचा भाऊ, नाहीतर तू असलाय पल्लूचा पल्लू धरून. आज खूप दिवसांनी असा योग आला एकत्र येण्याचा. काय झालंय? पैसे तर दिलेच नाही, आता काय? अरे हो, अरे त्यासाठीच तर तुझा सत्कार करतोय आम्ही. थांब. आणि एक सुहास, तू पैशांची व्यवस्था केली, खरंच बरं वाटलं. नमाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करण्याच्या आधी मला तुला एक छानसं गिफ्ट द्यायचंय. एक मिनिट. हा, एक गिफ्ट घे घे. बापू, खरं सांगा ना, काय झालंय? तुम्ही रागवलाय का माझ्यावर? अरे नाही रे, एवढा घाबरू नकोस. अरे आम्ही तुझं कौतुक करतोय. उघड तर. आणि ह्या विषयावर तुला आमच्याशी बोलता नाही आलं? मला सुद्धा सांगावं असं वाटलं नाही तुला? अरे किती विश्वास ठेवला मी तुझ्यावर. बयोबाईंना चावी परत द्यायला जात होते, पण फक्त तुझा विचार करून आणि ह्यांच्या विरोधात जाऊन मी तुला चावी दिली. आणि तू परस्पर असलेल्या पैशात घर घेतलंस. अरे तू म्हणालास तसं तुला गुलामीत असल्यासारखं वाटू नये, घरच्यांशी जोडून राहावास म्हणून तुला चावी दिली मी. पण तू ह्या गोष्टींचा फायदा घेऊन घरापासून वेगळा होतोय. नाही अगं आई, ते मी फक्त. थांब, आता मला काहीही स्पष्टीकरण ऐकायचं नाहीये. नमाच्या लग्नाचा खर्च लिहिलेली डायरी कुठे आहे सुहास? आई, मी ते आदिती वहिनीने दिलेली डायरी. नमाच्या लग्नाचे सगळे खर्च ह्या डायरीत लिहिलेत. ही डायरी म्हणजे एका अर्थी नमा युवराजच्या लग्नाची तयारी आणि संपूर्ण जबाबदारी आहे. आणि ही डायरी आज मी सिद्धू आणि अदितीकडे सोपवते. आजपासून सुहास लग्नाच्या कुठल्याही कामात ढवळाढवळ करणार नाही. नाही ताई काकी. अगं सुहास नीट सांभाळेल सगळं. हो, ते नक्कीच सांभाळतील आणि आम्ही आहोतच ना त्यांच्या मदतीला. सिद्धू, अदिती,
आमचा निर्णय झालाय. तुमची इच्छा नाहीये का? नाही ताई काकी, तसं काही नाहीये. पण अदिती, आजपासून नमाच्या लग्नाची जबाबदारी तुम्ही घ्यायची. तुम्ही म्हणाल तसंच होईल. हा आमचा निर्णय आहे आणि हा निर्णय आता कोणीच बदलू शकणार नाही. अदिती, सिद्धू, काय झालं ताई काकी? मला तुमची अजून एका कामात मदत हवीये. हा सांगा ना. नमाच्या लग्नाआधी मला घरातले सगळे एकत्र आलेले हवेत. ते मला एकटीला नाही जमणार अदिती. ताई काकी अहो, आम्हाला तर हे केव्हापासून करायचं होतं. हे शक्य होईल ना अदिती? ताई काकी विश्वास ठेवा, आपण मिळून सगळ्यांना एकत्र आणू. हो ताई काकी, मी पण आहे सोबत. नमाच्या लग्नात घरातले सगळे एकत्र असतील. म्हणजे तयारी करायला बरं नाही का? बापू तू फोन कर बरं आजच गुरुजींना. हो हो. हा बापू, बोलो बोलो गुरुजींना बोलो. हा पण एक लक्षात ठेव, या महिन्याचा मुहूर्त काढू नको. या महिन्यात मला जमणार नाही ना, खूप कामं असतात फळबागेची मला. अहो नाना भाऊजी, अहो सगळ्यांना कसा वेळ मिळेल हे पाहूनच आपण सोयीस्कर असा मुहूर्त बघूयात. आणि जावई बापू, तुम्हाला कुठला मुहूर्त चालेल? हो असं काही नाही, मला कोणताही मुहूर्त चालेल. आणि व्याहींचं काय? त्यांना विचारायला हवं ना. अहो नाही, त्यांची कोणतीही अट नाही, कोणताही मुहूर्त चालेल. जर आई बाबांना फोन केला ना तर ते हेच म्हणतील की लवकरात लवकर चांगला मुहूर्त काढा, आम्ही तर एका पायावर तयार आहोत. पण शक्यतो आपण पुढच्या महिन्यातला मुहूर्त बघूया का? नाही म्हणजे माझे सध्या कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर्स असतात ना, तर मग पुढच्या महिन्यात कुठलीही तारीख चालेल. मी काय म्हणतो, आपण अगोदर साखरपुडा करूयात आणि दिवाळी नंतर लग्न ठेवूया का? नाही म्हणजे पल्लू नाही पण किमान मी तरी मदत करेन. आणि तोपर्यंत मला माझ्या क्लिनिकमध्ये पण दुसऱ्या डॉक्टरची अरेंजमेंट करता येईल. नाही नाही नाही, 6 महिने नको. दिवाळी म्हणजे खूप उशीर होईल. आपण असं करू, पुढच्याच महिन्यात उरकून घेऊ. अहो पण तयारीला पण तर वेळ हवा ना. हे बघा, तुम्हाला जे करायचं ते करा, हा पण या महिन्यात नको. मी काय म्हणते, एकदा साखरपुडा झाला की लग्नाची काय घाई आहे? अरे थांबा, गुरुजी सांगतील तो कुठला मुहूर्त निघतोय ते तर पहा. तात्या, मी गुरुजींना फोन केला होता पण ते तीर्थयात्रेला गेले. आपल्याला दुसरे गुरुजी बघावे लागतील. बापू तू काय टेन्शन घेऊ नको, मी पाहतो. तात्या मी बघते, मी करते. नाही म्हणजे माझ्या पण ओळखीचे गुरुजी आहेत, आपण त्यांना विचारून बघू ना. बाळा, मी सांगितलं ना मी पाहतो म्हणून. अरे हो हो, तुम्ही सगळ्यांनी बोलवा. त्यातल्या ज्यांना वेळ असेल, जे येऊ शकतील त्यांना उद्या सकाळचा 9चा वेळ द्या. गुरुजी कोणाच्या ओळखीचे आले तरी नमाच्या लग्नाचा मुहूर्त चांगला मिळणं गरजेचं आहे. तुला कसं कळलं? मला आता कॉफी हवीच होती. मला तुमच्या मनातलं बरोबर कळतं. हो का? सेठ, तुला खरंच माझ्या मनातलं कळलं असतं तर अमेरिकेचा जॉब नाकारला असतास. कुठे हरवलीस? कुठे नाही. मग असं का पाहतेस? अच्छा,
खूप हँडसम दिसतोय का मी? अजिबात नाही. चल काम करू दे मला सेठ. आणि तसंही युवराज आणि नमा येतीलच आता थोड्या वेळात. का कुठे गेलेत ते? अरे ते 3-4 फायनान्सर्सना भेटायला गेलेत. काहीतरी व्यवस्था नक्कीच होईल आज. अदिती, सुहासची काही बोलणं झालं पैशांच्या बाबतीत? नाही, पण जाऊबाई सांगत होत्या की सुहास भाऊजी आज त्या मुंबईच्या बिल्डरला भेटायला गेलेत. बरं ठीक आहे, तो आला की मी त्याच्याशी बोलतो. चालेल. अदिती, जोपर्यंत फॅक्टरीसाठी पैशांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. प्रॉमिस. पण सेठ, आपल्याला नमाच्या लग्नाचं पण बघायचंय. हो. हा, श्रावणाच्या आधीचा मुहूर्त म्हणजे उत्तमच मुहूर्त असणार आहे. काय नमाला लगेच श्रावणात माहेरवाशीण म्हणून घरी बोलवून घेऊ. हाच मुहूर्त ठरवू. अगं थांब रत्नाका, हे गुरुजी पण आहेत ना, आपण त्यांनाच विचारू. का हो गुरुजी, कुठला मुहूर्त आहे दुसरा चांगला? हो डॉक्टर, तुम्हाला हवा तसा दिवाळी नंतरचा खूप शुभ मुहूर्त आहे. अहो इतक्या दूर तर कशाला, पुढच्या महिन्यात आहे ना 2 चांगले मुहूर्त. नाही एवढ्या जवळचं नको. तयारीला वेळ हवा, धावपळ होईल ना. अरे एवढी माणसं आहेत घरात, कशाला पाहिजे वेळ तयारी करायला? सगळं होईल बरोबर. जावे बापू, आता तुम्हीच सांगा कुठला मुहूर्त काढायचा तो. आता तुम्हीच सांगा, आम्हाला कोणताही मुहूर्त चालेल. ठीक आहे मेघा, बापू, ताई, तुम्हीच ठरवा ना मुहूर्त कुठला तो. तात्या, मला वाटतं जो मुहूर्त लवकर असेल ना तो ठरू. हो चालेल. ए ताई, चालेल काय चालेल. अगं तयारीला वेळ हवा. हो ना, म्हणूनच म्हणतोय की दिवाळी नंतर आपण. नाही दिवाळीत म्हणजे खूप उशीर होईल. आणखीन कुठल्या महिन्यातला मुहूर्त पाहू का? कशाला, अहो दिवाळीतला सांगितला ना, तोच बरोबर आहे. नको नको बाळा, एवढा लांबचा मुहूर्त नको. आपण असं करू, पुढच्याच महिन्यात उरकून घेऊ. ना पुढच्या महिन्यात मला तुला काहीच काम नाहीये म्हणून बोलतोयस ना तू. अरे पण आम्हाला आमची कामं आहेत ना. म्हणजे तू तुझ्या सोयीने पाहणार का? आणि तू काय करतोयस रे? ए बाळा, माझ्याशी जास्त आवाज चढून बोलायचं रे. ए नाना बाळा, अरे काय भांडताय? अरे आपण मुहूर्त ठरवतोय ना, कशाला उगाच बडबड करताय? असेच हे दोघं फक्त स्वतःची सोय बघता. अरे या रत्नाकाचं काय मत असतं? नमा काय झालंय? नमा काय होतंय? नमा अगं काय झालं? तुझ्या लग्नामुळे नाही भांडत आहेत नमा. नमा ऐक माझं. माफ करा, आपण नंतर बोलू. मला नाही वाटत आज मुहूर्त ठरेल असं. मला माहिती आहे तिथे तुला पैशांचं टेन्शन आलंय. टेन्शन असं नाही रे, मी बोलले या लोकांशी, ते थांबतील. अदिती, तू किती आणि काय काय करणार आहेस सांग ना. तुझे प्रॉब्लेम्स लपवून तू दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेस. मला कळतंय, लवकरात लवकर पैसे देणं गरजेचं आहे. हा विचार मी पैसे देण्याआधीच केला होता. करेन मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. मी आहे तुझ्यासोबत. आणि हो, काळजी करू नकोस. सुहास बिल्डरला भेटायला गेलाय, तो आला की मी त्याच्याशी बोलतो. मला खात्री आहे पैशांची व्यवस्था होईल. हो नाही, आणि सुहास भाऊजी करतीलच ट्राय, पण मी सुद्धा फायनान्सर्सशी बोलते, होईल काहीतरी. पण सेठ, त्याआधी नमाच्या लग्नाचा मुहूर्त ठरणं गरजेचं आहे.
आणि मुहूर्त आजच ठरवायचा. तिने मला प्रॉमिस दिले तसं. मगाशी मुहूर्त ठरवताना जे काही वाद झाले ते सगळं बघून नमा खूप रडत होती. हो का? आदिती ऐक ना, राहू दे ना आदिती. अरे एवढी चांगली बातमी आहे, सांगू दे तर सगळ्यांना. ऐका, इथे या ना सगळे प्लीज. काय ग, काय झालं आदिती? तेच सांगते, इथे या लवकर. हा, खूप चांगली बातमी आहे. थांब जरा, या पटकन. काय ग, काय चांगली बातमी आहे? काय कुरिअर आलंय सिद्धूसाठी? सिडची अमेरिकेची तिकीट आली आहेत. हे तर झालं परत अमेरिकापुरम सुरू. कधी जाणार आहेस? नेमकी नमाच्या लग्नाची तारीख आली आहे. नमाचं लग्न झालं की त्याच रात्री निघेल. जे झालं ते झालं. सिद्धू, अभिनंदन. फक्त अमेरिकेला गेल्यावर आम्हाला लक्षात ठेव एवढं. हो सिद्धू, खूप खूप अभिनंदन. पण तारीख पुढे नाही ढकलता येणार का? म्हणजे बघ ना, नमाचं लग्न लागणार त्याच दिवशी तू जाणार. नाही ताई काकी, कंपनीच तिकीट पाठवलंय, तसं नाही करता येणार. सिद्धू, जातो, तुझं अभिनंदन. पण आधी लगीन नमाचं, नंतर अमेरिकेचं. अरे नमाच्या लग्नाची जबाबदारी आहे तुझ्यावर. बापू आका, अरे तू काही काळजी करू नकोस. नमाचं लग्न एकदम थाटामाटात होणार. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सिद्धू, कॉंग्रॅट्स. थँक्यू. सिद्धू, अभिनंदन. फायनली तुझं स्वप्न पूर्ण होत आहे. सिद्धू, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना? मग ठीक आहे. आदिती. हा सेठ. आदिती, तुला बरं वाटतंय ना? नाही नाही, काही नाही. आदिती, अगं जरा दरवाजा उघडतेस का? मला ना जरा हात धुवायचे होते, प्लीज. हा सेठ, थांब जरा, मी शर्ट धुवून येते बाहेर. मी अमेरिकेला निघणार आणि मला फॅक्टरीच्या कामात तुला मदत देखील करायची. मला कळतंय की तुला हव्या असलेल्या पैशांचंही टेन्शन आलं असणार. एक्सक्यूज मी. येस सर. मला ऍक्च्युली सरांना भेटायचं होतं. अपॉइंटमेंट घेतली आहे का तुम्ही? नाही, अपॉइंटमेंट नाही घेतली, पण माझं जरा महत्वाचं काम आहे. सॉरी सर, आज सरांचं शेड्यूल खूप बिझी आहे, ते तुम्हाला नाही भेटू शकत. हे बघा मॅम, माझं त्यांना भेटणं आज खूप महत्वाचं आहे. हा, बट तुम्ही नाही भेटू शकत आज त्यांना सर. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मॅम. एक 5 मिनिट जरी भेटू दिलं ना तरी खूप उपकार होतील तुमचे. ऍक्च्युली माझ्या बहिणीचं लग्न आहे, त्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे. सॉरी सर, मी तुमची काहीच मदत करू शकत नाहीये. आणि तसंही सरांनी सांगितलंच आहे, आज ते इतर कोणालाच भेटू नाही शकत. अहो, असं कसं नाही भेटू शकत? पैसे भरलेत मी, जाऊ दे मला. सर, तुम्ही आत नाही जाऊ शकत, प्लीज. अहो, मग मी आत नाही जाऊ शकत तर त्यांना तरी बाहेर बोलवा ना, नाहीतरी मला तरी आत जाऊ द्या. सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर जा, नाही तर मी सिक्युरिटीला बोलवेल, प्लीज. सॉरी मॅम. सिद्धू, अरे काय झालंय? भांडलात का दोघं? भांडायचं दूर,
साधं बोललो पण नाहीये आम्ही. कसं बोलू तिच्याशी? ती माझ्याकडे बघत पण नाहीये. अरे रागावली असेल. रागावली नाही होती, पण खूप रडते आहे. आणि तिच्याकडे बघून मला हे सगळं समजतं. मोठी बाई, मी अमेरिकेला गेल्यावर तू सांभाळशील ना तिला? मुळीच नाही. मी का सांभाळू तिला? ती कोण आहे माझी? तू आपला जा तुझ्या बायकोला घेऊन. गेलो असतो घेऊन, पण तिलाच तुमच्या सगळ्यांसोबत इथे राहायचंय. सिद्धू, अरे जी मुलगी घरातल्यांसाठी नवऱ्याबरोबर अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेते, निघूया ऑफिसला. बहुतेक आज आधी ते ऑफिसला येणार नाही, तर मीटिंग कंडक्ट आपल्यालाच करावी लागेल. कॉन्ट्रॅक्टरचा फोन, बहुतेक पैशांचं विचारण्यासाठी फोन केला असणार. हो, स्पीकरवर टाकतो. हॅलो. अहो सर, कधी पैसे मिळतील? अहो लगेच पैसे मिळतील म्हणून काम का हाती घेतलं होतं ना? हो दादा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही लवकरात लवकर तुमचे पैसे देऊ. आम्ही व्यवस्था करतोय तुमच्या पैशांची. अहो कधीपासून तुमचं हेच चालू आहे, पैसे मिळतील पैसे मिळतील, पण कधी मिळतील ते? हे बघा दादा, तुमचे पैसे लवकरात लवकर देतो. तुम्ही असं करा, तुम्ही फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये या, आपण तिथेच बोलू. बरं येतो. ओके. नाही नको, आदित्य सिद्धार्थला काहीच नको सांगायला. ते पैशांची व्यवस्था करताय. त्यांना थोडासा वेळ देऊ, तोपर्यंत आपण सांभाळून घेऊ ना. चला. कसं आहे आईस्क्रीम? मस्त. हो, झालं खाऊन? सिक्रेट प्लॅन होता ना? हसायला काय झालं आता? त्या बायकांपासून काही लपून राहणार आहे का? हा, ते पण आहेच म्हणा. आता सांगा ना काहीतरी लवकर, नाहीतर अदिती यायची. काळजी करू नका, ती जबाबदारी नमाकडे. नमाकडे? हो, नमा त्यांना ऑफिसच्या कामात गुंतवून ठेवणार आहे. एक चांगलं केलं. पण सिद्धूने आपल्याला सिक्रेट आईस्क्रीम पार्टी का दिली आहे? त्याचं काम असेल काहीतरी. हल्ली उगाच कोणी कोणासाठी काही करत नाही. दिली हे महत्वाचं, पण अशी ही सिक्रेट पार्टी खूप दिवसांनी होते नाही? सिक्रेट पार्टी म्हणजे याही आधी अशा पार्ट्या झाल्यात तर, आणि जर झाल्यात तर मग मला का नाही सांगितल्या? गरज नाही वाटली म्हणजे? ऐका ना, मी सगळं सांगते, पण आधी तुम्ही आईस्क्रीम संपवा. मला अजून थोडं आईस्क्रीम मिळेल प्लीज. संपलं आईस्क्रीम. ओके. गरम पडेल, नको खाऊस. बरं, आता आपण मुद्द्याचं बोलूया का? हा, बोलू ना मुद्द्याचं. तर मला सांगा, मला सोडून तुम्ही पार्ट्या केल्याच कशा? म्हणजे ओरिजिनल देशमुखांशी दगाबाजी, माझ्या घरात राहून माझ्याशीच लपवा छपवी. ताई, नानी, बोला. हो. रत्नाक्का, ऐका ना, मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुम्हाला सोडून कधीच पार्टी होणार नाही. ए अर्चू, तू गप ग. ए तुम्ही बोला, किती वर्ष पार्ट्या केल्या? मला तेवढं आईस्क्रीम हवंय. आता आठवत नाही आम्हाला, गेली 20 वर्ष करतोय आम्ही. 20 वर्ष ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली तुम्ही? मला माहितीये ताई, या मागे ना तुझंच डोकं असणार, हे सगळं तूच केलं असणार. तुम्ही जरा शांत बसता का? किती गोंधळ घालताय? प्लीज मला मदत करा. प्लीज मला सांगा, मी अदितीसाठी काय स्पेशल करू? आईस्क्रीम संपलं, आता नाही सुचणार काही. अजून आईस्क्रीम लागेल. अगं नानी काकी, लहान मुलासारखं काय वागताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मला मदत करणार आहात का ते सांगा, नाहीतर चाललो मी, जातो. थांबा थांबा थांबा, सांगू आम्ही सगळे. हा, जरा वेळ थांबा. हा. सिद्धू, तू तिला छान मुंबईला ना लॉंग ड्राईव्हला घेऊन जा. आमच्या याने तर मला गोठ्या पलीकडे कुठे नेलंच नाही.
आधी ती मुंबईचीच आहे, परत तिला तुम्ही तिथेच काय न्यायला सांगताय? काहीतरी सरप्राईज सुचवा ना, म्हणजे आधी ती खुश होईल. मग तू आहे ना, तिला एक पैठणी दे माझ्याकडची आणि वर एक मस्त दागिना. हा मॉम, आता मॉम समोर कशी शोधाशोध करू? आदिती, काही हवंय का बेबी तुला? नाही, काहीच नाही. सापडली. काय सापडली? नाही, काही नाही, उखाळ हवी होती, सापडली. ओके. तुझीच वाट बघतोय. काय? अगं ते डबे द्यायचे आहेत ना, थांब. बरं, तुम्ही सेडला पाहिलं का कुठे? हो ना, तो सकाळीच तो कामासाठी बाहेर पडलाय. काय? हो हो. मग हे चिठ्ठ्यांचं काम कोण करतंय? हे तर सेटचंच अक्षर दिसतंय. या सगळ्यांना माहित असेल का? काय काय झालं? काय नाही. हे घे, हे बघ, हे 2 लंच बॉक्स आणि हा नाश्त्याचा डबा. आणि हा डब्बा सगळ्यात आधी खा. हा, गेल्या गेल्या लगेच खा. हो, नाहीतर विसरशील आणि मग काय झालं रत्नाक्का? मी काही विसरते का? नाही ग नानी. आदिती, हा नाश्त्याचा डबा आधी खा. चालेल. अशा का वागतायत या? आज सकाळपासूनच घरात काहीतरी विचित्र घडतंय. पण खरं तर सर, त्याची खूप दया येते. त्या मुलाला पैशाची खरंच खूप गरज असली पाहिजे सर. म्हणजे त्यांनी 2-3 फेऱ्या मारल्या आणि मी बिझी आहे म्हटल्यानंतर ऑफिसच्या बाहेरच बसलेला असतो सर तो. सर, देऊ का हो त्याला पैसे? खबरदार. त्याला पैसे दिले ना, तुमचा बिझनेस सुद्धा मी बसवीन. अरे आतापर्यंत माझ्यामुळे तुम्हाला किती कॉन्ट्रॅक्ट मिळाले, किती वेळा मी तुम्हाला फायनान्स केलाय. ते सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करीत आणि जे फंडिंग आहे ना, ते बंद करून टाकेन. एक्स्ट्रीमली सॉरी सर, तुम्ही असं काही करू नका सर, प्लीज. तुम्ही म्हणाल तसंच होईल सर. अहो, त्या मुलाला पैसे परत मिळणारच नाही सर. गुड. आता या सुहासला माझ्याकडे येण्याशिवाय आणि भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाहीये. आणि हो, अदिती आणि सिद्धार्थ सुद्धा कुठेतरी बाहेर जाणार आहेत, तेव्हाच आपण हे आपलं काम करून घेऊ. तू काही काळजी करू नकोस. सुहास गेलाय ना मुंबईला. मला खात्री आहे तो पैसे नक्की परत घेऊन येईल. आणि तू स्वतः कामगारांशी बोललीस ना, तेव्हा ते काही दिवस थांबतील, तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. एवढं टेन्शन घेऊन काय होणार आहे सांग ना मला? काहीही होणार नाही. त्यामुळे या काही दिवसांमध्ये आपण एकमेकांना वेळ देऊयात का? नाही म्हणजे बघ ना, नमाचं लग्न, नमाचं अमेरिकेला जाणं, अगं या सगळ्यामध्ये आपल्याला एकमेकांना वेळच देता येणार नाही. त्यामुळे प्लीज आपण एकमेकांना वेळ देऊयात का? त्यामुळे प्लीज तू काही काळजी करू नकोस. अगं मी सुद्धा फॅक्टरीचा विचार करतो. पैशांची सोय नक्की होईल. पण अदिती, आपण हे काही दिवस एकमेकांसाठी जगूयात का प्लीज? प्लीज.
बरोबर बोलतोयस तू, पटतंय मला तुझं. सिड, आणि तू अमेरिकेला जाण्याआधी मला सुद्धा तुझ्याबरोबर खूप वेळ घालवायचे, पण त्याआधी मी नमा आणि युवराजची कामाबद्दल बोलून येऊ का प्लीज? बरं जा, थांब. हे घे लॅपटॉप. हे बघ, या पण फाईल घेऊन जा. हे घे. हो सिद्धार्थ, तू तिच्या ड्रॉवर मध्ये हे चेक कर, कोणती फाईल कोणतंही डॉक्युमेंट राहायला नको. नमा, माझा जॉब अमेरिकेला गेल्यावर सुरू होणार आहे. सध्या माझ्यासाठी आदितीला फिरायला घेऊन जाणं जास्त महत्वाचं आहे. मी काहीच काम घेऊन जाणार नाहीये सोबत. तुझं ठीक आहे, पण भीती आदितीची वाटते. एखादी फाईल तिकडे घेऊन जायची आणि काम करत बसायची. तर चला निघूया, आदिती यायच्या आधी निघायला हवं. चल चल चल. ए थांबा थांबा, एक फाईल आहे, थांबा. हा, हीच ती फाईल. ही फाईल आदिती सोबत घेऊन येणार होती, ही पण घेऊन जा. अरे बरं मागितलंस ना, चल लवकर. हे काय करता तुम्ही? हा, कुठे घेऊन चाललाय सगळं? आणि ही फाईल तर फॅक्टरीच्या आत्ता सुरू असणाऱ्या कामाची आहे. मी तिथे जाऊन रिपोर्ट्स बनवून तुम्हाला पाठवणार आहे. आम्ही तुला यातलं काही घेऊ देणार नाहीये. बघ, 2 दिवसासाठी जाताय ना तुम्ही, मग 2 दिवस तुम्ही कुठल्याही कामाचा विचार करायचा नाही. युवराज, नमा, खरंच कौतुक वाटतं मला तुमचं. इतका विचार करताय तुम्ही माझा. पण अरे, आपण अजून कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही पोहोचवलेत, त्याचं काय करायचं? म्हणून मला कुठे बाहेर जाण्याची सुद्धा इच्छा नाहीये. अदिती, तू कॉन्ट्रॅक्टरला काय सांगितलंयस मला नाही माहित, पण कॉन्ट्रॅक्टर आता पैशांची विचारपूस करत नाही. उलट तो आपली परिस्थिती बघून आपल्याला समजून घेते. तू निश्चिंत राहा. तुम्ही मला प्रॉमिस करताय की इथे तुम्ही सगळं सांभाळून घ्याल? त्याची खात्री आहे ग मला. हो ना, मग आम्ही आता हे सगळं घेऊन जातो. का? का म्हणजे तू यातली एखादी फाईल न्यायचीस आणि तिथे काम करत बसायचीस. तुझा काही भरोसा नाही. हे नमा, चल. अगं नमा, ऐक. तू अशी ड्रेस घालून जाणार आहेस? तुझी पण मोठ्या बाई व्हायला लागली की काय? अगं म्हणजे ते जीन्स टॉप असं काहीतरी घालून जा ना. कशाला रत्नाक्का? कशाला काय? थांब, इकडे ना. हो, पण अहो रत्नाक्का, ऐका ना. नको मोठ्या बाई, तुम्ही सांगा ना. अगं मी काय सांगू, बदल कपडे. हा, हे घे. जा, पटकन चेंज करून ये, छान दिसतील. आलेच. आणि तू रे, तू नवरा म्हणून ते सांगतो की नाही बायकोला? हे बघ, आप्पासारखं वागू नको, सब दणका ठेवून देईल ना. अरे, बायकोकडे काही मागण्या करायच्या, तिला छान छान गिफ्ट द्यायचे. असं काय करतेस? जातोय ना आता सरप्राईज द्यायला. आणि रत्नाक्का, जेव्हा मी परत येऊ ना, तेव्हा बघ आदिती किती खुश असेल ते. तेव्हा कौतुक करशील माझं. राहू दे, ते आता अमेरिकेला जायचंय म्हणून ते सरप्राईज देतोयस ना, नाहीतर केलं असतं का हे असं सरप्राईज प्लॅन? रत्नाक्का, अहो चला ना जाऊया आपण, त्यांना आवरू द्या. हो हो, आवरा पटकन. आवरा. चला. हे आले. काय रे, बिल्डरनी पैसे दिले का? सुहास, जेवायचं आहे ना तुला? जा, आवरून ये आणि मग जेवून घे. नाही, नको. का? बाहेरून काही खाऊन आलायस का? नाही. मग इच्छा नाहीये माझी जेवायची.
अरे हेही उचल. अहो आता तुम्हाला काय झालं? ह्या पोराने काय घोळ करून ठेवलाय देव जाणे. आता मिलिंदला सांगायला हवं, आपण अजूनही हरलेलो नाही. सुहासला पैशांची अजूनही गरज आहे. बापू, अरे काळजी नको करू. आपण सगळे देशमुख एकत्र आलो ना, ते पैशाची अडचण अशी नक्की दूर करू आपण. नाही तात्या, मला आता कोणाकडेही पैसे मागायचे नाही. नमाचं लग्न एकट्या जवळ आलंय, मला कोणालाही दुखवायचं नाहीये. अरे पण तात्या, मी फक्त एवढंच सांगतो, हे सिद्धू आदितीला कळू नका देऊ, नाहीतर ते बिचारे दोघं जण टेन्शन मध्ये येतील. हो बरोबर आहे तुमचं. मी आलेच. हा, अजून किती लांब आहे? अरे हे काय, पोचलोच. थांब थांब आलो. ये उतर, सावकाश ये. बापरे, सावकाश. काय हे? अरे झालं का? अरे सिद्धू भाऊ आणि वहिनी आले. अरे ते आले तर पटपट आवर. चल चल इथं बघ. थँक्यू. थँक्यू का? सरप्राईज साठी. आत्ताच? अगं सरप्राईज तर देऊ दे. तरी आले ते. अरे आवर 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 आवर. झालं का? काढू? नाही नको. अरे काढते. काय झालंय का? हो. वाव, सेट. अरे किती सुंदर आहे. कधी केलंस हे सगळं? आवडलं तुला? खूप जास्त. थँक्यू सर. बरं अदिती, तुझा फोन दे. का? अगं दे तर. का हवाय फोन? अगं फोटोज काढू ना आपण. झाले? बस आता, खूप झाले फोटोज. हे आता फोटोज मी आपल्या फॅमिली ग्रुपवर पाठवते. कसं आहे? छान. आता कसं आहे? खूप छान. काय झालं, तिखट लागलं का? काय झालं? घरची आठवण येते का? हे बघा अदिती, आता बोलू नकोस की गोकुळ निवासला परत जाऊया म्हणून, प्लीज. नाही रे. मग तू आता भरवलंस ना मला. आता काही दिवसांनी मला कितीही वाटलं की तू मला भरवावं, तरी तू माझ्या आसपास नसशील ना. एवढंच? मी मोठी बाईला सांगेन ना की तुला भरव म्हणून. वेडायस का तू? असं काही करू नकोस. मग तुझ्या मॉमला सांगतो की आदितीला भरवा. मॉमला? मॉमने मला कधीच भरवलं नाहीये. तिच्या आधी मलाच तिला भरवावं लागेल. थांब, काहीच खाल्लं नाहीये.
छान वाटतंय ना? आकाशातल्या या ताऱ्यांकडे बघून किती शांत वाटतंय. सेठ, तो बघ तुटता तारा. काय मागितलंस? आपण दोघं जरी दूर असलो तरी आपलं नातं असंच राहू दे. त्यात दुरावा नको. नाही येणार. ती जबाबदारी माझी. आदिती, मला कळतंय तुला त्रास होतोय मी जाणार आहे म्हणून. सेठ, तो तर होणारच रे, पण मी माझ्या मनाची तयारी केलीये. हो, मग आता असं म्हणू नकोस की आता पुन्हा तू माझ्यासोबत असं आकाश पाहायला नसणारच म्हणून. नाही म्हणणार. सेठ, तू खोलीत माझ्या जवळ नसलास ना तरी आपल्याला जेव्हा जेव्हा एकमेकांची आठवण येईल तेव्हा तेव्हा आपण आकाशातल्या ताऱ्यांकडे असंच बघत राहायचं. म्हणजे एकाच छताखाली असल्याचं समाधान मिळेल. आता मी तुझ्यासोबत ऐक ना. मग पुढे काय होणार आहे याचा विचार करून आत्ता नाराज होऊ नको. अरे, एक फोन करू दे घरी. नाही, सीट इथे आल्यापासून आपण नीट बोललो नाहीये त्यांच्याशी. घरी सगळं ठीक आहे आणि तसंही घरी जाणारच होत ना. बरं ठीक आहे, घरी नाही करत फोन, फॅक्टरीमध्ये करते. आदिती, सीट, मी नाही करत, तू तर कर. तिथे काम कसं सुरू आहे ते विचार. काही गरज नाही. नमा आणि युवराज सगळं सांभाळून घेतील आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कळवतील. तरी मला एकदा करू दे ना फॅक्टरीमध्ये फोन, प्लीज दे. आदिती, फक्त माझ्यासोबत बोलून तुला 2 दिवस काढता येत नाहीत का? नेहमी आपलं गोकुळ निवास आणि फॅक्टरी यांचीच आठवण येत असते तुला. मी अमेरिकेला जाणार याचं काहीच नाहीये तुला. नाही नाही, थांब. हे घे, हा घे तुझा फोन आणि हा माझा पण फोन घे. सगळ्यांना फोन कर. फोनच करत बस. माझं काय ऐकू नकोस. कर फोन. हे घे, कर. सिडने तो अमेरिकेला जाण्याआधी दोघांनाही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता यावा म्हणून एवढं सगळं प्लॅन केलंय. त्याला नाराज करायला नको. नाही करत फोन. सेड, सेड. सेड, असं किती वेळ रुसून बसणार आहेस तू? बरं हे घे, हे फोन ठेवा दे तुझ्याकडे. बोल आता. अरे दिले ना फोन आता. तर आणखी काय करू म्हणजे राग जाईल तुझा? काही करू नको, शांत बस. सेड, बघा मी काही करू शकते तुझ्यासाठी. जोरात ओरडून आय लव्ह यू सेड. बस काहीतरी वेडेपणा करू नकोस. सांगितलं ना शांत राहा. खायला मागवतो, खाऊन घे आणि प्लीज शांत राहा. हो दादा, जरा इकडे येता का? यस सर. 2 मिसळ आहेत. एक झणझणीत तिखट आणि एक मीडियम. नाही, तिखट. झणझणीत तिखट मिसळ 2. मी पण आज तिखट मिसळ खाणार. अदिती, तुला तिखट खायला नाही जमणार, कळलं का? मी खाणार आहे तिखट मिसळ. 2 झणझणीत तिखट मिसळ. नाही नाही नाही, एक मीडियम द्या. नाही नाही, 2 झणझणीत मिसळ. नाही नाही, एक मीडियम द्या. नाही, ऐका माझं. तुम्ही जा घेऊन या प्लीज. नक्की? हो. बघच तू, मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. तू तिखट मिसळ खाणार आहेस, तेही माझ्यासाठी. मूर्खपणा करतेस तू. सेड, तू बघशीलच, मी तुझ्यासाठी खूप काही करू शकते. मग ही तिखट मिसळ खाणं काय चीज आहे? मी खाऊ शकते. काय वेडेपणा आहे हा. मी अमेरिकेला गेल्यावर पण अशीच वागणार आहेस का तू? तू अमेरिकेला गेल्यानंतर असा वेडेपणा कोणासमोर करू? दादा, जरा आणा लवकर. द्या. अदिती,
प्लीज तू ही मिसळ खाऊ नकोस, तुला खूप तिखट लागतंय. पण मी तुझ्यासाठी काही करू शकते. हो, काही करशील? मग माझ्यासोबत अमेरिकेला येण्याचा वेडेपणा कर ना. सिड, तू पुन्हा हा विषय काढलास. आपलं ठरलं होतं ना, मग का तरी पुन्हा पुन्हा? सॉरी सॉरी. अगं आदिती, मी मस्ती करत होतो. परत नाही विचारणार. बस. बरं, खायचे का अजून मिसळ? हे घे, साखर खा. आणि म्हणे तिखट खाणार. अहो मी खरंच सांगतेय, आज कोणीही कामगार आला नव्हता. असं कसं? हो, मी आत्ताच बघून आली आहे ना स्वतः. मला वाटतं ना कुठे तरी बाहेर गेले असतील सगळे. हो काय? असे सगळे एकत्र बाहेर जात असतात काय? मला तरी वाटतं सगळे कामगार गेले सोडून. नाना, तोंड सांभाळून बोल. अहो तात्या, मला वाटलं ते मी बोललो. तर ना तुम्ही. अगो बाई, काय झालं असेल? अरे देवा. मोठ्या बाई, तुम्ही नका काळजी करू, समजेल आपल्याला. ए ताई, तू काय करते ग? हो, सिद्धू अदितीला फोन करून सांगायला नको? अर्चना, बघ तुझ्या सासूचं डोकं. सासूबाई, अहो ते दोघं प्रवासात असतील, उगाच त्यांना टेन्शन नको द्यायला. मी ना उद्याच जाऊन विचारते त्यांना. अदितीने एवढं समजावलं त्यांना, तरी अजून 2 दिवस थांबायला तयार नाही म्हणजे काय? रत्ना, सगळीकडे आवाज चढवायचा नसतो. हे बघा तात्या, घर आहेत ते, त्यांची पण घरं आहेत, त्यांच्या जागी ते बरोबर आहेत. उद्या मी जाईन फॅक्टरीवरती आणि त्यावेळेला त्यांना भेटेन आणि बोलेन त्यांच्याशी. तात्या, मी पण येतो तुमच्या बरोबर. साडी मिळाली, आता पिशवी शोधायला लागेल. नाही, इकडे नाही मिळणार. पण नाही, वेळेवर सापडतच नाही कुठे. अगे ए महालक्ष्मी, काय शोधतेस ग तू? बरं झालं मिलिंद तू आलास. मला जरा पिशवी शोधायला मदत कर ना प्लीज. मी? प्लीज मिलिंद, बघ ना जरा, दिसतेय का पिशवी? नाही, पण इतक्या घाईत निघालीस कुठे तू? सापडली. एक मिनिट, आता तरी सांगशील का इतक्या घाईत कुठे निघालीस ते? मिलिंद, तुला एकदा सांगितलं ना मी, की मी एकदा एखादं काम हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि अदितीने नेमका माझा हाच गुण उचललाय. ते नमा युवराज सोबत फॅक्टरी जाऊया. तिथे कामगार येतील ना, त्याच्याशी आपण बोलूया. तात्या, मी काय म्हणतो, तुम्ही नका दगदग करू, मी जातो. हो तात्या, जातील हे. बापू, मी पण येतो तुमच्यासोबत. तू तर अजिबात येऊ नकोस. तुझ्यामुळे सगळा घोळ झालाय हा. तू आपला जा त्या कॉलेजला. आमच्या बरोबर येशील तर आणखी काहीतरी घोळ घालून ठेवशील तू. हो, टिफिन ना आणते. आता नमा, युवराज, मी येतो तुमच्या सोबत. नाही, नको. आम्ही दोघं मिळून सांभाळून घेऊ. तसंही आज आम्ही कामगारांशी बोलणारच आहोत, आणि काही जर लागलं ना तर आम्ही तुम्हाला नक्की फोन करू. मी ऑलरेडी आदितीने कामगारांशी बोलून घेतलंय, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. मी विश्वास ठेव. बरं, ठीक आहे. नमा, बापू भाऊजी, तुम्ही नका काळजी करू. अहो, ती दोघं घेतील सांभाळून. आणि सिद्धू आणि आदिती पण आज परत येत आहेत ना, ते पण यात लक्ष घालतील ना. सावकाश जा आणि लवकर या परत. तात्या,
आता मी जातीये ना सोबत, तुम्ही काही काळजीच करू नका. म्हणून तर भीती आहे. हा तात्या, तुम्ही पण. अगं गंमत केली. चला. काय रे, काय झालं? काय रे, काय भूत बीत बघून आलात की काय? रत्ना, चेष्टा नको. पोरं कशी घाबरलेली दिसत आहेत. काय झालंय? अरे युवराज, अरे सांग ना काय झालं? युवराज, आता काही बोलशील की नाही? फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये काय काय झालं? काय कामगारांनी ऑफिस मध्ये तोडफोड केली. नानी, लक्षात ठेव, काही झालं तरी फॅक्टरीत काय झालं हे दोघांना कळू द्यायचं नाही. हो का? म्हणजे मालक आहेत ते फॅक्टरीचे, त्यांच्यापासून लपवायचं नाही बाई, मला नाही हे पटत. पण आम्हाला नाही कळून द्यायचंय. अगं आता ते दोघं फिरून आलेत आणि लगेच टेन्शन द्यायचं त्यांना? नाही नाही, काही नको. आणि तुला कितीही काही वाटत असलं ना तरी तोंड गप्प ठेवायचं, काही बोलायचं नाही. मी कशाला काय बोलू? मला ना मुळात यात पडायचंच नाहीये. हा मग ठीक आहे. नमा, युवराज. हो बाई, चला आता जायलाच पाहिजे बाहेर. हा नानी, बाहेर जाऊया, पण लक्षात ठेव काहीही बोलायचं नाहीये. कशाबद्दल पण रत्नाक्का? विसरलीस? बरं झालं विसरलीस. चल. नाही, तुझा काही भरोसा नाही बाई. बाहेर जायचं, तुला सगळं आठवायचं आणि बोलून बसायचीस. नाही नाही नानी, त्याच्यापेक्षा तू एक काम कर ना. नानी, तू गप्पच बस, एक शब्द तोंडातून काढू नकोस. चला चला. हा, एक मिनिट. ऐका आणि लक्षात ठेवा, काहीच झालेलं नाही असं आपल्याला दाखवायचंय. हो. हा काय? हसा थोड्या. हसा इथेच हसा. हा, हस. अगं हास. ही तर कसं हसायचं हेही विसरलीये. मिलिंद, माझे पैसे द्यायचे म्हणून पळून गेला की का? मिलिंद. काय झालंय ओरडायला? मिलिंद, मी माझं काम केलंय, मला माझ्या हिश्श्याचे पैसे हवेत. ऑफिसची फक्त नासधूस झालीये. मला ही देशमुख इंडस्ट्री ना जमीनदोस्त व्हायला हवी. मिलिंद, हे जरा अति होतंय. हा, मी माझं काम केलेलं आहे, मला माझे पैसे हवेत आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी तमाशा करेन. जरा गप्प बसतेस का? देतो. दे. व्हॉट नॉनसेन्स मिलिंद, हे खूप कमी होत आहे. मला चेक हवाय. नाही, हे टोकन आहे. तुला चेक द्यायला तुझं अकाउंट सील केलंय ना त्या राघवने. बरं, हे दिलेत, हवेत की नको? ठीक आहे, राहू देत. पण मिलिंद, हे पैसे खूप कमी आहेत, मला अजून पैसे हवेत. हे दिलेत ना मी आता. गुपचूपपणे घ्यायचे, कळलं? नाही मिलिंद, मला आत्ताच्या आत्ता माझे जास्तीचे पैसे हवे. ते असं नाही करू शकत तू. मला लगेच पैसे हवेत. तू देतोयस की? तू वेडी. काय झालं बेटा? आपण आताच मुंबईला निघतोय. आता इतक्या घाईत? हो, फॅक्टरीसाठी पैसे जमवायचे आणि आता माझ्याकडे शेवटचाच पर्याय. कुठला पर्याय? ते तुला रस्त्यात सांगते. आता निघूया, आता लगेच निघतोय आपण. चल, ये पटकन. इतकं? अरे आदिती, मला माहिती माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मी आपल्या बहिणींना विकायला निघालो होतो. अरे एवढ्या 7 पिढ्यांमध्ये आपल्या घराण्याची नाटकी कधीच झाली नाही. देशमुखांनी कोणत्याही कामगाराचं देणं बाकी ठेवलं नाही. चूक आमचीच झाली. चिडलेल्या कामगारांनी ऑफिसवर येऊन धुमाकूळ घातला. अरे हो बापू का, पण यात तुझी काय चूक आहे? अरे पण सुहासची तर चूक आहे ना. माझ्या मुलाची चूक म्हणजे माझीच चूक. नाही बापू का,
आणि बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आपण सगळे एकत्र असलो ना की किती मोठं संकट असू दे त्यावर मार्ग निघतोच. सुहास, तू गेला होतास ना रे बिल्डरकडे, त्यांनी पैसे नाही दिलेत? नाही दादा, तो बिल्डर खूप अतिशय डेंजर माणूस. मी 2-3 दिवस झाले सकाळ संध्याकाळ त्याच्या ऑफिसमध्ये फेऱ्या मारतोय, पण त्यांनी मला धमकून बाहेर काढली. असं कसं? अरे पण आपले पैसे आहेत ते. तू एक काम कर, तू मला पत्ता दे, मी जातो आणि बघतो कसे पैसे परत देत नाही ते. नाही नको दादा, बिल्डरची पार्टी खूप पोचलेले लोक आहेत, मला खूप भीती वाटते. अरे असू देत ना, पण आपण आपल्या हक्काचे पैसे मागतोय ना, काय फुकटचे पैसे मागतोय आपण? ते काय नाही, तुम्हाला पत्ता दे, मी जाऊन बघतो. आता पैसे उभे करण्यासाठी मला ही रिस्क घ्यावीच लागेल. घराच्या वाटण्या होणं हे काही लाभलं नाही आपल्याला. मोठ्या बाई, मोठ्या बाई, मुंबईला निघाली मी. आज माझ्या हातावर दही साखर नाही ठेवणार? आणते. येते मी. यशस्वी हो.